जास्त कोणी बोलावं मग सुरुवातीनं से महामानवाला अभिवादन करू छू। मी सर्व महामानवाला अभिवादन करतो व माझ्या सर्व बंजारा महिला लावा संस्कार नायक कारभारी माझे सर्व बंजारा बांधव व इथं आलेले सर्व पत्रकार बांधव व पोलीस प्रशासनाचा मी आभार मानतो। आणि मी सुरुवात करतो की गेल्या अनेक वर्षापासून आमची लढाई आहे। याची सुरुवात आमचे डॉक्टर रामराव महाराज यांनी सुरुवात केली। अनेक उपोषण आंदोलन केले। या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटले पण आमचं बिल पास होणार होतं, काही कारणामुळे सही केलं नाही। तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आपण दिलेला शब्द पाळा। पौरादेवी येथे लंगारा भूमिपूजनला तुम्ही आला होता आणि बंजारा समाजाला मी ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे आरक्षण देईल। सेवालाल महाराज शपथ खाली आई जगदंबा देवीची आणि आमच्या समाजाच्या साक्षीनं तुम्ही दिलेला शब्द पाळा। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी आवाहन करतो की येणाऱ्या काळात तुम्ही जर आमची मागणी नाही मंजूर केली, आम्हाला एसटी आरक्षण मध्ये नाही टाकलं तर हा बंजारा एवढा खराब आहे, एवढा वाघासारखा हा समाज आमचा खरा आदिवासी आहे। आमचा समाज तांड्यावर राहतो, 10 किलोमीटर रस्ता नाही। आमच्या समाजाला काही आमदार म्हणतात की यांना आदिवासीची सवलत देऊ नका, पण आमचा समाज 10 किलोमीटर रस्ता नाही। या महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो की आमच्या या काही तांड्याला शाळा नाही, आणखी बसेचं कोणाला दर्शन सुद्धा झालं नाही, म्हणून खरा हा आदिवासी आहे। आमचा समाज लढाऊ आहे। आजही बघा 80% आमचा समाज ऊस तोडतो। मी या महाराष्ट्र सरकारला आवाहन करणार आहे, आज तुम्हाला चहा सुद्धा मिळू देणार नाही, तुम्हाला पूर्णाची पोळी सुद्धा मिळू देणार नाही, कारण मी आवाहन करणार आहे आज आमच्या ऊसतोड कामगार मुकादमांना आणि आमच्या बंजारा ऊसतोड कामगारांना सेवालालची शपथ आहे तुम्हाला, जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे कारखाने चालू देणार नाही। आपले महाराष्ट्राचे सगळे कारखाने बंद पाडू। हे आम्हाला आरक्षण कसे देत आहे? यांचे कारखाने, यांचे चहा, यांचं पूर्णाची पोळी बंद करू। तमेन सेवालाल सोगंचं भियाओ, तमेन सेवालाल सोगंचा, आपण गोरमाडीचा, आपण ठोकरेती सशाल महाराजचा, आपण शिकारेन जाळवाद तलवार ढाल तिरडोळाचा जे मुंडा गाय वर शिकार केल्याशिवाय रेचे। म्हणून मी इथल्या पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की आपण माननीय तहसीलदार साहेबाला निरोप द्या। आमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर इथंच निवेदन स्वीकारायला यावं लागेल, कारण एकाला वेगळं नाही होणार। तुम्ही असं नाही केलं तर आम्ही इथून हलणार नाही। तुम्ही पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, तहसीलदार साहेबाला आमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांना निवेदन स्वीकारायला इथे यावं लागेल, कारण मी एक मानलो मी सर्वप्रथम मनोजदादा जरांगे पाटलाचं अभिनंदन का करतो की हैदराबाद गॅजेट त्यांच्यामुळे लागू झालं। तर त्यांना भेटायला जर मॅजिस्ट्रेट जाऊ शकतंय, कोर्ट जाऊ शकतंय, तर आम्हाला तहसीलदार काय येऊ शकत नाही, माझा सवाल आहे। आणि हा बंजारा सुद्धा कमी नाही, ही वेळ इथं नाही संपणार। माझा जीव गेला तरी चालणार, माझा प्राण जरी गेला तर चालणार। मी आज शपथ घेतो सेवालाल महाराजाची, जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत दशरथ राठोड शांत बसणार नाही। मला तुमची साथ पाहिजे, माझा जीव गेला तरी हरकत नाही। अनेक दशरथ राठोड प्रयत्न पैदा होतील आणि हा बंजारा समाज एवढा सोपं समजू नका। तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्र सरकारला, हा बंजारा चांगला तेवढाच है, वाइट तेवढाच है। ये देश में जो बंजारों की बात करेगा वही देश में राज करेगा। हमारी मांगे पूरी करो नहीं तो खुर्ची खाली करो। तुम्हाला मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना विनंती करतो, आमची मागी कायद्याने आणि रीतशीर आम्ही तुमच्याकडे लोकशाही पद्धतीने मागतो। आमची मागणी येणाऱ्या 29ला नांदेडला मोर्चा आहे, 6 तारखेला लातूरला मोर्चा आहे आणि लागले 7 तारखेला परभणीला भव्य दिव्य आणि परभणी बंदचा मी सगळ्याला आवाहन करतो, इथल्या माझ्या बंजारा सर्व बांधवाला की आपण 29ला नांदेडलाही जायचं आणि 6 तारखेला लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यालयावरही जायचं आणि 7 तारखेला
माझ्या माता बहिणी माझ्या बंजाराला आवाहन करतो, सगळ्यात शेवटचा मोर्चा आगळा वेगळा आहे आणि परभणी जिल्हा अख्खा बंद करायचा आहे आपल्याला. मी अशी नम्र विनंती करतो. शिवालाल महाराज की जय. एवढंच बोलून मी सगळ्याला, काही चुकून माझे शब्द गेले असेल माझ्या बंजारा बनवला तर मी सर्वांची